नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण कधी कधी ते इतकं विकृत रूप धारण करतं की समाजही हादरून जातो. मध्य प्रदेशातील रतलाम मध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका घटस्फोटित महिलेने अल्पवयीन मुलाला वर्षभर त्रास दिला आणि त्याला लग्नासाठी धमकवायला सुरुवात केली. आकर्षणाच्या आहारी गेलेल्या या प्रेमाचा अखेर भयानक शेवट झाला आहे. पीडित मुलाने धाडस करून पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हाटकी चौकी पोलीस स्टेशन हद्दीतील हे प्रकरण ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आरोपी महिला घटस्फोटित असून तिला स्वतःची 14 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांचा मुलगा आहे. तरीही या महिलेने आपल्या वासनेपोटी 17 वर्षांच्या एका कोवळ्या मुलाला प्रचंड त्रास दिला. तब्बल वर्षभर तिने त्याच्या मागे लग्नासाठी तगादा लावला. इतकेच नाही तर त्याला लग्नासाठी वारंवार धमकावले. जर त्याने लग्नाला नकार दिला तर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही ती देत होती. पीडित अल्पवयीन मुलगा आपल्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने थरथरत्या आवाजात आपली आपबीती सांगितली. मुलाच्या वडिलांनी सांगितले की त्यांचा मुलगा 10वीत शिकत असून ही घटस्फोटित महिला गेल्या 1 वर्षांपासून त्यांच्या आयुष्यात विष कालवत होती. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने यापूर्वी 2दा लग्न केले असून सध्या तिचा घटस्फोट झाला आहे. ती माझ्या मुलाला वारंवार आपल्या घरी बोलावून त्याला धमकावत होती आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, असे पीडित मुलाच्या वडिलांनी. हाट पोलीस स्टेशनचे प्रभारी मुकेश सस्तिया यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. तक्रार मिळताच तात्काळ FIR नोंदवण्यात आली आणि आरोपी महिलेला अटक करण्यात आली. मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपी महिलेला तिच्या कृत्याची शिक्षा मिळणार हे निश्चित आहे.